भाग्यश्री, शाळेत चाललीस? नाही, शाळेत नाही चालले, मामाच्या गावाला चालले. अगं मी तुला नीट विचारतोय. मग शाळेचा गणवेश घालून कुठे जातात मुली? शाळेत ना. मग चल की सोडतो तुला शाळेत. नको, जाते मी. अगं मी तुला चांगल्यावानी विचारतोय, ये सोडतो तुला शाळेत. का रे, काय काम आहे? मला शाळेत सोडकी उशीर झाला, गुरुजी हाणतील. जा तू कृष्णाला घेऊन. अगं मी तुला चल म्हणतोय आणि तू कृष्णाला घेऊन जा म्हणतेस मला. अरे जा ना तू, ती बसलाय ना गाडीवर, कोणी बघितलं तर प्रॉब्लेम होईल. लका चल चल, उशीर होईल, ऊन लय आपले माझ्या झाली, गुरुजी हाणतील मला. आमल्या, तुला एक गोष्ट सांगू का? सांग की रे. लगा आमल्या, त्या सरपंचाच्या पुरीच्या नादी लागू नको लगा. सरपंच लगा तुला मरस्तोर मारल मरस्तोर. अरे किसन्या, त्या सरपंचाच्या पोरीसाठी मी मरुस तर मार खायला तयार आहे, पण का ती सध्या मला बोलत सुद्धा नाही साधी. लगा तू त्या पुरीच्या प्रेमात येडा झाला लगा येडा. मला बी लगा आमल्या पुजारीची पोरगी आवडती, इतकी गोरी आहे ना, पण मी असा काळा काय करावं, कोणाची बरोबरी करून चालतंय का लगा? लका नाही कृष्णा, मला लई आवडती ती. तू मला संध्याकाळी 5 वाजता नेला शाळा सुटल्यावर, मी तुला एक आयडिया सांगतो. आयडिया मस्त आयडिया सांग. किसन्या, तू तुझी घरी जायची शाळेतनं सोय तर करत नाही ना? तू नाही तर और सही, कोणाच्या तर गाडीवर जाईल मी घरी बसून. नाही, तू टेन्शन घेऊ नको, शाळा सुटल्यावर बरोबर 5 वाजता बी तुला घ्यायला येतो. पण आयडिया सांगशील ना? हा सांगणार ना, नक्की. बाय बाय टाटा. टाटा. हॅलो, राम राम. पाहुणं पोरगी हाय म्हणत होतो लग्नाला. पाहुणं नोकरीचा लग्नाचा काय संबंध आहे राव? हा, तुम्हाला आमच्या अख्ख्या खानदानाचा इतिहास सांगतो. तुम्हाला सांगतो, आमच्या पंजाच्या आजाला नोकरी नव्हती. अहो त्यांचं लगीन झालं. तुम्हाला सांगतो, आमच्या पंजाला त्यांना कुठं नोकरी होती, त्यांचं सुद्धा लगीन झालं. अहो आमच्या आजाला नोकरी नव्हती, आमच्या आजाचं लगीन झालं. आमच्या बापाला बी नोकरी नव्हती, आमच्या बापाचं लगीन झालं. आणि मी तर राव शेतकऱ्याचा ढाण्या वाघ आहे, माझं लगीन राहील. पाहुणे तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस शेतकऱ्याचा ढाण्या वाघ पिकवतो त्याच दिवशी फक्त ह्या सगळ्या जगाला अन्न मिळतं. त्यामुळे तुम्हाला सांगतो, लग्नाचा आणि नोकरीचा काही सुद्धा संबंध नाही. शेवटी तुमची इच्छा बघा. ठेवतो फोन. मामा, किती दिवस मी दुसऱ्यांच्या गाडीवर बसून शाळेत जायचं यायचं? अरे कृष्णा, घेऊ तुला सायकल. लगा आमची शाळा 4 किलोमीटर लांब होती, आम्ही रोज चालत जायचो यायचो. तुझी लगा इथलं इथं शाळा आहे, घेऊ तुला सायकल आपण ऊस गेल्यावर. घ्यायची का नाही ती सांग, बाकीचा रानात बसू नको. लगा घेऊ लगा कांद्याची पट्टी आल्यावर. हा, गेल्या वेळेस पण असाच म्हणाला, सगळा कांदा पावसात भिजून सडून गेला. ऊसाचं बिल आल्यावर बी घेऊ म्हणला, ऊस सगळा पुरात वाहून गेला. कृष्णा बाळा, असंच असतं रे शेतकऱ्यांचं. मला सांग, मला का सरकारी नोकरी आहे का मी कुठं कामाला आहे, मला महिन्याला पगार यायला? तुला सायकल घेऊ, आपली ही गाय वेळेला झाली, हिला विकू, मग घेऊ तुला सायकल. चल. मामा, मी तुला उगाच म्हणालो, नको मला सायकल. लका सोन्यासारखा एकच भाषा आहे मला, मी त्यासाठी एवढं पण करू नाही शकत.
हे कृष्णा उठ, रोड नको घेऊ तुला सायकल. उठ चल. लका तू माझा एक कुलता एक वाचा आहे, तुझ्याशिवाय कोण आहे मला तरी. हा बरं एक काम कर, हातपाय तोंड धू आणि नवीन कपडे घाल. आपल्याला सरपंचच्या बंगल्याची पूजा तिकडे जायचंय. हा काय येड्यांची जत्रा कारभारी जत्रा, येड्यांची जत्रा कारभारी जत्रा, येड्यांची जत्रा कारभारी जत्रा, फुल्यांच्या बाजारी पावलो पावली खोतुरो. 24 तास नळ अर्धा तास पाणी, 24 तास नळ अर्धा तास पाणी, थेंब थेंब गळत या नळामधून. बोला बोला दाकुम माकुम दाकुम माकुम दाकुम माकुम दाकुम माकुम दाकुम माकुम.